अरे रोले ना ताई 2 मिनिट आज ज्या पद्धतीने ताई 2 मिनिट बघा. ताई मला सांगा, आज खरं तर भीमाशंकर म्हणजे दर्शन केलंय, पाहणी केली, काय सांगा? सावकाशाने घ्या, मी आता उभी राहिले. दर्शन घेतलंय, काय सांगा? भीमाशंकर मध्ये आज अतिशय चांगलं आम्हाला दर्शन मिळालं आणि अत्यंत समाधानी आम्ही सगळे झालेलो आहोत. इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते, काही कारणामुळे काही येऊ शकले नाही, म्हणून मी आज आलेले आहे. आणि आमची दर्शन घेत आम्ही विकास आराखड्याची पाहणी केलेली आहे. सगळे लोक होते इथे, तुम्हाला माहितीच आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की अर्थ खातं सध्या आता तरीच माझ्याकडे आहे, पुढे पाहू. नो पॉलिटिकल क्वेश्चन. आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येईल. झालं मंदिर बंद आहे, उद्यापासून मंदिर सुरू होत आहे, भाविकांची सोय होईल. भाविकांची सोय करण्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त लवकर भाविकांची कशी सोय होईल यासाठी सरकार कायमच कटिबद्ध असतं. आणि विकास कामांचं हे जे म्हणजे कामं सुरू आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि सगळेच भाविक चांगल्या प्रकारे कसे दर्शन लवकरात लवकर घेऊ शकतील असे आमचे प्रयत्न आहेत. आपल्याला माहिती आहे की विकास आराखड्याचा टापू खूप मोठा आहे. मागे सुरुवातीचा एक टप्पा झाला, दुसरा टप्पा आदरणीय दादांनी 288 कोटींचा होता, त्याची काही कामं सुरू आहेत. आणि तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता हे सगळ्याच टप्प्यातील कामं अतिशय चांगल्या गतीने सुरू आहेत. आणि लवकरात लवकर आपल्याला माहिती आहे की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान असल्यामुळे आणि कुंभमेळा आता 27 मध्ये असल्यामुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा, भाविकांची रीग इकडे पण मोठ्या प्रमाणात भाविक इथे सुद्धा येणार आहेत. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर विकास कामांचं कसं पूर्णत्वाकडे जातील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दर्शन घेतलंय, आज अभिषेक केलाय, काय मागितलं? आपल्याला माहिती आहे की अल निनोचं सगळ्यांनाच आता संकट आलेलं आहे. या अल निनोचं संकट टळू दे, जास्तीत जास्त चांगला पाऊस पडू दे आणि नेहमीप्रमाणे माझा शेतकरी बळीराजा सुखी राहू दे, हीच मी प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. रोहित पवारांचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. चला 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 प्लीज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.